पाहिजे. प्राची चल आवर पटकन. आई आवरलं माझं. चला निघूया स्टेशनवर. इथे बसूया. हो तुझी झाली. यादीप्रमाणे सर्व साहित्य घेतले ना? हो हो घेतले. शिबिराची वही घेतली का? हो हो घेतली. अरे मुलांनो, कसल्या शिबिराविषयी बोलताय? नेत्र तपासणी शिबिर की आरोग्य तपासणी शिबिर? कुठे आहे हे शिबिर? अहो काका, आमच्या गुरुकुलाचे मातृभूमी परिचय शिबिर चालले आहे. काय? मातृभूमी परिचय शिबिर? गुरुकुल हे काय असतं? आम्ही श्री दादा काटेकर पंचकोशधारित विद्यालय गुरुकुल चिखली या 10 तासाची शाळेत शिकतो. 10 तासाची शाळा इतक्या वेळ काय असतं? आमच्या गुरुकुलात आम्हाला अभ्यासाबरोबर वेगवेगळे अनुभव दिले जातात. वर्षभराचे नियोजन ठरलेले असते. अनेक उपक्रम, छंदवर्ग, क्रीडा प्रकार असतात. संस्था भेटी, सहली, क्षेत्रभेटी, महत्त्वाचे दिनविशेष, बालसभा, स्नेहसंमेलन, क्रीडा प्रात्यक्षिक या सर्वांच्या माध्यमातून आम्ही खूप काही शिकतो. अरे वा, ही मातृभूमी परिचय शिबिर म्हणजे नेमकी काय असते? इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित केले जाते. 5वी-6वीचे शिबिर जवळच्या जिल्ह्यात जाते, तर 7वीचे शिबिर लांबच्या जिल्ह्यात जाते आणि इयत्ता 8वी-9वीचे शिबिर तर आपल्या राज्याबाहेर जाते. जिथे शिबिर जाणार असेल तेथील सर्व व्यवस्था पाहण्यासाठी अगोदर त्या ठिकाणाला अध्यापक भेट देतात. दिवाळीनंतर हवामान सौम्य असते, पाणी पुरेसे असते, शेतीची कामे आटोपलेली असतात, शेतात पिके बहरलेली असतात. त्यामुळे हा शिबिरासाठी उत्तम काळ ठरतो. शिबिराच्या ठिकाणी पोहोचल्यावर ग्रामस्थांना शिबिर उद्घाटनाच्या कार्यक्रमास बोलवले जाते. शिबिराचा उद्देश सांगितला जातो. अरे विराज, आपल्या शिबिराची दिनचर्या सांग ना काकांना. हो हो सांगतो ना. शिबिरात सकाळी उठल्या उठल्या आम्ही उपासना करतो, सूर्यनमस्कार घालतो. मग तयार होऊन गावातील सार्वजनिक संस्थांना, मंदिरांना, ऐतिहासिक ठिकाणांना आम्ही भेट देतो. त्याच्याबरोबर गावातील मान्यवर व्यक्तींची मुलाखत, व्यक्तिपरिचय असाही भाग असतो. काका, आम्ही शिबिराच्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी जातो. सभोवतालचे डोंगर, दऱ्या, नद्या, फळे, फुले, शेती या सर्वांची माहिती आम्ही मिळवतो. हे सगळे पाहून झाल्यावर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात गुरुकुल दर्शन, कविता, उतारे, कथाकथन, नाट्यप्रसंग, कविता इत्यादी सादरीकरण करतो. रात्रीचे भोजन करून दैनंदिन लिहितो. असायदन म्हणून त्या दिवसाचा समारोप करतो. अरे वा, मस्तच. खूपच छान उपक्रम आहे शाळेचा. अगं श्रद्धा, तू तर सांगितलेच नाही की आतापर्यंत आपली शिबिर कुठे कुठे गेली. हो सांगते ना. आतापर्यंत आमच्या शाळेने पुणे जिल्ह्यात कडूस, निगोजे, कळंब अशा ठिकाणी शिबिर नेले आहे. जिल्ह्याबाहेर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सातारा व राज्याबाहेर गुजरात, कर्नाटक, गोवा, कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरांचा आम्हा मुलांच्या मनावर खोलवर कसा उमटतो. शिबिरांमधून आपल्या देशातील विविधतेचा अनुभव घेता येतो. भिन्न भाषा, वेशभूषा, विचार असूनही सर्वांमध्ये असलेली एकी जाणवते. हे सर्व लहान वयातच झाल्याने मातृभूमीविषयी प्रेम वाढते. म्हणतात ना, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन मनुच्या चातुर्य येत सेफार. म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये फिरल्याने, हुशार व्यक्तींशी मैत्री केल्याने, सभेत संवाद साधल्याने आणि भरपूर वाचन केल्याने माणूस चतुर बनतो. शिबिरातील बरेच हेतू साध्य करतात. आपल्याला घरापासून दूर राहून असेल त्या परिस्थितीत आनंदी राहता येणे हा देखील शिबिराचा मुख्य हेतू आहे. सांगा बरं मुलांनो, तुम्ही शिबिरात काय काय शिकता? स्वावलंबन. आम्ही शिबिरात स्वावलंबन शिकतो. स्वतःच्या अंतराची गडी घालतो, स्वतःचे आवडतो व स्वतःचे दात सुटवतो. सहजीवन.
कुटुंबियांना सोडून मित्रमैत्रिणी शिक्षक यांच्यासोबत राहण्याचा अनुभव सहज शिकवतो. सहकार्य. शिबिरात आम्ही एकमेकांना मदत करतो, अडचणी सोडवतो. शिबिरात आम्ही शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्या सक्षम बनतो. फारच छान. आम्हालाही अशी शाळा हवी होती. चला चला, आपल्या ट्रेनची अनाउन्समेंट झाली. ट्रेन येईलच आता, सगळे तयार राहा. मुलांनो, तुम्हा सर्वांना शिबिरासाठी खूप खूप शुभेच्छा. खरंच भाग्यवान आहात. इतके सुंदर